Hey guys, welcome back to our YouTube channel Decode Bits. So guys, in our today's HTML video, we'll cover HTML5 list. So HTML5 मध्ये लिस्ट कशा प्रकारे आपण डिझाइन करत असतो, कोणकोणत्या प्रकारची HTML मध्ये लिस्ट अवेलेबल आहेत, तर ते आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो चला सुरू करूया आपला आजचा HTML5 पार्ट 14. लेट्स गेट स्टार्टेड. सो सर्वात आधी आपण बघणार आहोत व्हॉट इज HTML लिस्ट. लिस्ट म्हणजे काय किंवा कशासाठी आपण यूज करत असतो. सो HTML5 लिस्ट आर फंडामेंटल पार्ट ऑफ HTML यूज टू डिस्प्ले आयटम इन अ स्ट्रक्चर अँड ऑर्गनाइज मॅनर. सो बऱ्याच ठिकाणी आपल्याला लिस्टचा उपयोग करून लिस्ट ऑफ आयटम्स शो करावे लागतात आपल्या वेब पेजवर किंवा वेबसाईटवर. जसं की आता सपोज तुम्हाला काही आयटम्स आहे, तुमची शॉपिंगची वेबसाईट आहे, तर शॉपिंगच्या वेबसाईटवर जर एखाद्या युजरने n नंबर्स ऑफ आयटम्स घेतले तर त्या आयटमची तुम्हाला लिस्ट दाखवावी लागेल. तर त्यासाठी आपण या लिस्ट HTML लिस्टचा यूज करत असतो. त्यामध्ये अनऑर्डर लिस्ट आहे, ऑर्डर लिस्ट आहे, डिस्क्रिप्शन लिस्ट आहे, या वेगवेगळ्या लिस्ट HTML लिस्ट मध्ये अवेलेबल आहे. तर त्याचे 3 प्रकार असतात, अनऑर्डर, ऑर्डर आणि डिस्क्रिप्शन. तर आता आपण वन बाय वन बघणार आहोत की अनऑर्डर कशा प्रकारे आपण डिझाइन करतो किंवा कोणते एलिमेंट्स यूज करतो, कधी यूज करायला पाहिजे, तर त्या सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन कव्हर करणार आहोत. सो आता सर्वात आधी बघणार आहोत आपण अनऑर्डर लिस्ट. सो अनऑर्डर लिस्ट कशा प्रकारे आपण डिझाइन करतो, तर अनऑर्डर लिस्ट डिझाइन करण्यासाठी आपल्याला UL एलिमेंटचा यूज करावा लागतो. UL म्हणजे काय, तर अनऑर्डर लिस्ट. तर तुम्ही त्या स्क्रीनशॉट मध्ये सुद्धा बघू शकता. सो अनऑर्डर लिस्ट डिस्प्ले आयटम विथ अ बुलेट पॉइंट. जेव्हा आपण अनऑर्डर लिस्ट यूज करतो तर आपली जी लिस्ट आहे तर त्याला बुलेट पॉइंट्सने आपण नोटेट करत असतो. इथे तुम्ही राईट हँड साइडला स्क्रीनशॉट मध्ये सुद्धा बघू शकता की ते हे बुलेट्स पॉइंट्स आलेले आहेत. सो इच आयटम इज ऑल्सो मार्क ॲज अ LI. सो प्रत्येक जो आयटम आहे तो आपण LI एलिमेंटच्या आत लिहित असतो. बाय डिफॉल्ट द बुलेट इज सॉलिड सर्कल. तर बाय डिफॉल्ट आपण UL जर घेतला, UL एलिमेंट म्हणजे अनऑर्डर लिस्ट जर घेतली, तर बाय डिफॉल्ट आपल्याला जो सॉलिड सर्कल आहे तो ऍज अ बुलेट पॉइंट म्हणून ते शो होत असतो. बट इट कॅन बी कस्टमाइज युझिंग द टाइप ॲट्रिब्यूट इन ओल्डर HTML स्पेसिफिकेशन और विथ द CSS इन मॉडर्न HTML. सो जर तुम्हाला हे जे बुलेट्स पॉइंट्स आहेत, जे सॉलिड बुलेट पॉइंट्स आहेत, हे नको असतील आणि तुम्हाला जर वेगळे पॉइंट्स, वेगळे बुलेट पॉइंट्स शो करायचे असतील, जसं की स्क्वेअर आहे, सर्कल आहे, हे जर दाखवायचे असतील तर आपण टाइप ॲट्रिब्यूटचा यूज करून किंवा CSS चा यूज करून ते आपण चेंज करू शकतो. सो आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. सो जाऊया आपल्या HTML VS Studio कोड मध्ये आणि इथे आपण एक लिस्ट तयार करणार आहोत. सो अनऑर्डर लिस्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, UL एलिमेंट घ्यायचा आहे सर्वात आधी आणि UL एलिमेंटच्या आत प्रत्येक एलिमेंटसाठी किंवा प्रत्येक आपल्या आयटमसाठी, लिस्ट आयटमसाठी आपल्याला एक LI एलिमेंट घ्यायचा आहे. सो LI एलिमेंटच्या आत आपण जो काही तुम्हाला आयटम्स लिहायचा असेल तो आयटमचं नाव तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. जसं की मी इथे काही फ्रूटचे नाव घेतो, जसं की ऍपल या ठिकाणी आपण घेतलं, त्यानंतर बनाना आपण या ठिकाणी घेतलं, त्यानंतर अजून एक घेऊया, मँगो घेऊया, मँगो घेतलं, त्यानंतर ऑरेंज घेऊया. सो अशा प्रकारे आपण काही फ्रूटचे नावं या ठिकाणी घेतले आणि यांना आपल्याला लिस्ट फॉर्मॅट मध्ये शो करायचं आहे. तर आपण त्यासाठी UL घेतला, हे अनऑर्डर लिस्ट मध्ये आपल्याला शो होणार आहे. सो आपण आता जाणार आहोत आपल्या ब्राउझरवर आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपले जे आयटम्स आहेत ते लिस्ट फॉर्मॅट मध्ये इथे या ठिकाणी शो झालेले आहे. आणि हे जे सर्कल आहे ते आपल्याला सॉलिड सर्कल मध्ये शो झाले. बुलेट पॉइंट जे आहेत ते सॉलिड सर्कल मध्ये झालेले आहेत, ते बाय डिफॉल्ट असतात अनऑर्डर लिस्ट साठी. जर तुम्हाला हे चेंज करायचे असतील तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे की ह्या UL जो एलिमेंट आहे त्या ठिकाणी टाइप ॲट्रिब्यूटचा यूज करायचा आहे. आणि टाइप ॲट्रिब्यूटचा यूज केल्यानंतर जर तुम्हाला तिथे स्क्वेअर शेप मध्ये हवा असेल तर तुम्हाला जस्ट स्क्वेअर म्हणून इथे टाकायचं आहे, टाइप स्क्वेअर, याला सेव्ह करायचं आहे. जाऊया ब्राउझरवर, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपले जे बुलेट पॉइंट्स आहेत ते स्क्वेअर शेप मध्ये चेंज झालेले आहेत. जर तुम्हाला सर्कल मध्ये हवे असतील तर अगेन तुम्ही इथे जे स्क्वेअर घेतलेला आहे तिथे आपल्याला काय घ्यायचं आहे, सर्कल यूज करायचा आहे. सर्कल याला करूया सेव्ह. अगेन जाऊया ब्राउझरवर, तर तुम्ही इथे बघू शकता आधी बाय डिफॉल्ट डिस्क होते, त्याला आपण सॉलिड सर्कल जे होते त्याला आपण डिस्क म्हणतो, तर डिस्क होते, आता हे झाले सर्कल मध्ये, हे ट्रान्सपरंट आहे.
तर अशा प्रकारे तुम्ही हे जे बुलेट पॉइंट्स आहेत ते अनऑर्डर लिस्ट मध्ये सुद्धा चेंज करू शकतात. सो ही झाली अनऑर्डर लिस्ट. आता आपण बघणार आहोत ऑर्डर लिस्ट. ऑर्डर लिस्ट म्हणजे काय? सो ऑर्डर लिस्ट डिस्प्ले आयटम इन अ स्पेसिफिक सिक्वेन्स, युजली नंबर. तर जेव्हा आपल्याला नंबर सिक्वेन्स मध्ये लिस्ट ऑफ आयटम शो करायचे असतात त्या केसमध्ये आपण ऑर्डर लिस्टचा यूज करत असतो. सो इच आयटम इन अन ऑर्डर लिस्ट इज मार्क विथ अ LI लिस्ट आयटम टॅग. सो प्रत्येक अनऑर्डर लिस्ट असू द्या किंवा ऑर्डर लिस्ट असू द्या, प्रत्येक आयटम आपल्याला जर शो करायचा असेल लिस्ट फॉर्मॅट मध्ये तर तो आयटम आपल्याला LI एलिमेंट मध्ये घ्यावा लागतो. So by default, the list is a number, but you can customize the numbering style using the type attribute. तर बाय डिफॉल्ट जो ऑर्डर लिस्टचा जो बुलेट पॉइंट असतात तर ते नंबर्स असतात 1 2 3 4 एन नंबर्स आपण आयटम शो करू शकतो. पण जर तुम्हाला काही वेगळे बुलेट पॉइंट्स हवे असतील जसं की ABCD हवी असेल किंवा रोमन नंबर्स हवे असतील तर ते सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो. कशा प्रकारे? सो खाली आपण मेन्शन केला, यू कॅन चेंज द नंबरिंग स्टाईल बाय सेटिंग द टाइप ॲट्रिब्यूट 1 नंबर. 1 जर तुम्ही घेतलं या ठिकाणी तर नंबर्स येतील, ए जर घेतलं तर A to Z येतील कॅरेक्टर्स. स्मॉल लोअर केस मध्ये हवे असतील तर लोअर केस मध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकतात आणि रोमन नंबर सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो. सो जाऊया आपल्या VS स्टुडिओ कोड वर आणि ऑर्डर लिस्टचं पण आपण प्रॅक्टिकली करून बघणार आहोत. सो इथे अनऑर्डर लिस्टच्या खाली आपण ऑर्डर लिस्ट घेणार आहोत. सो इथे आपण BI टॅग घेऊया जेणेकरून तिथे आपल्याला ब्रेक पॉइंट मिळेल आणि ब्रेक पॉइंट नंतर आपण इथे ऑर्डर लिस्ट घेणार आहोत आणि ऑर्डर लिस्ट घेण्यासाठी आपल्याला OL एलिमेंटचा यूज करायचा आहे. सो OL एलिमेंटच्या आत जसं आपण इथे प्रत्येक अनऑर्डर लिस्ट मध्ये प्रत्येक एलिमेंट साठी LI एलिमेंट यूज केलाय, सेम आपल्याला इथे LI एलिमेंट यूज करायचा आहे आणि सेम आपण फ्रूटची नावं घेऊ शकतो. सो मी ही सेम जी लिस्ट आहे ती लिस्ट आपण या ऑर्डर लिस्ट मध्ये कॉपी करणार आहोत. याला आपण सेव्ह करूया. आपण इथे टाईप कोणत्याही प्रकारचा टाईप दिलेला नाही आहे तर इथे 1 2 3 4 अशा प्रकारे नंबरिंग सिस्टीम आपल्याला मिळणार आहे. सो आपण सेव्ह करूया, जाऊया ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकता 1 2 3 4 5 अशा प्रकारे नंबरिंग सिस्टीम या ठिकाणी आलेली आहे. सो आता हे जे नंबर्स आहेत हे नंबर जर तुम्हाला चेंज करायचे, तुम्हाला कॅपिटल A किंवा स्मॉल a किंवा रोमन नंबर्स हवे असतील तर त्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला जस्ट मगाशी जसं आपण टाइप ॲट्रिब्यूटने अनऑर्डर लिस्टचा बुलेट पॉइंट चेंज केले, सेम आपल्याला इथे टाइप ॲट्रिब्यूटचा यूज करून त्याचे जे बुलेट पॉइंट्स आहेत जसं की आता नंबर आहे तर ते आपल्याला चेंज करायचे. जर आता मी इथे कॅपिटल A घेतला, सेव्ह केलं तर आपले बुलेट पॉइंट जे आहे ते ABCD येतील, कॅपिटल ABCD येतील. आणि जर आपल्याला स्मॉल a पासून स्टार्ट करायचं असेल तर आपल्याला इथे स्मॉल a घ्यायचा आहे तर इथे स्मॉल ABCD येतील. जर तुम्हाला रोमन नंबर्स घ्यायचे असतील तर तुम्हाला स्मॉल I जो आहे तो I टाइप करायचा आहे, तर सगळे रोमन नंबर त्या ठिकाणी ऍज अ बुलेट पॉइंट ऑर्डर लिस्ट मध्ये येतील. सो तुम्ही इथे बघू शकता ऑर्डर लिस्ट मध्ये अशा प्रकारे बुलेट पॉइंट या ठिकाणी प्रिंट झालेले. सो अशा प्रकारे तुम्ही ऑर्डर लिस्टचे जे बुलेट पॉइंट्स आहेत ते चेंज करू शकतात आणि ज्या ठिकाणी तुम्हाला ऑर्डर लिस्टची रिक्वायरमेंट आहे त्या ठिकाणी तुम्ही ऑर्डर लिस्टच यूज करायला हवी आणि ज्या ठिकाणी अनऑर्डर लिस्टची रिक्वायरमेंट आहे त्या ठिकाणी तुम्हाला अनऑर्डर लिस्टच यूज करायला हवी. सो हे जे आपण टाइप ॲट्रिब्यूट घेतलाय तर हे जे बुलेट पॉइंट्स आहेत तर ते तुम्ही CSS चा यूज करून पण चेंज करू शकतात. हा टाइप जो आहे टाइप ॲट्रिब्यूट हा ओल्ड वे आहे आणि न्यू वे जो आहे तो CSS थ्रू आहे. तर ते आपण CSS जे आपली सिरीज आहे CSS ची तर त्यामध्ये आपण बघणारच आहोत की लिस्टचे बुलेट पॉइंट्स कशा प्रकारे चेंज करतात युजिंग द CSS. सो विल कव्हर इन अ CSS सेक्शन. सो आता आपण बघणार आहोत थर्ड आपलं लिस्टचा टाइप जो आहे डिस्क्रिप्शन लिस्ट. सो बऱ्याच वेळेस आपल्याला काय होतं की आपल्याकडे लिस्ट ऑफ आयटम्स असतात आणि त्या प्रत्येक आयटमचं काहीतरी डिस्क्रिप्शन असतं. सो किंवा आपल्याकडे काहीतरी असा एक पॉइंट असतो किंवा एखादी एज्युकेशनल वेबसाईट असेल किंवा एज्युकेशनल पेज असेल तर आपण एक टॉपिक घेतो आणि टॉपिक खाली त्याचं एक डिस्क्रिप्शन लिहित असतो. तर त्या केसमध्ये आपल्याला डिस्क्रिप्शन लिस्टचा यूज करावा लागतो. So description list are used to display the list of terms and their description. Each term is wrapped in a DT. So description list मध्ये थोडा चेंज आहे. तर आपल्याला डिस्क्रिप्शन लिस्ट जर लिहायची असेल किंवा ड्रॉ करायची असेल तर DL ह्या एलिमेंटचा आपल्याला सर्वात आधी यूज करावा लागतो आणि DL नंतर DL च्या आत प्रत्येक आयटम शो करण्यासाठी आपण DT एलिमेंटचा यूज करतो. त्याला डिस्क्रिप्शन टर्म असं म्हणतात आणि त्या डिस्क्रिप्शन टर्मचं डिस्क्रिप्शन लिहिण्यासाठी आपण DD डिस्क्रिप्शन डिटेल या टॅगचा यूज करत असतो. सो आपण याचा सुद्धा प्रॅक्टिकल करून बघणार आहोत.
सो इथे अगेन मी हे 2 ब्रेक पॉइंट जे आहे ते ब्रेक पॉइंट इथे लावतो आणि याच्या खालती आपण काय करणार आहोत, डिस्क्रिप्शन लिस्ट घेणार आहोत. सो डिस्क्रिप्शन लिस्ट साठी मग जसं सांगितलं तसं आपल्याला डीएल एलिमेंटचा यूज करायचा आहे सर्वात आधी. आणि डीएल एलिमेंटच्या आत प्रत्येक टर्म लिहिण्यासाठी किंवा तो आयटम लिहिण्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन टर्म म्हणजे डीटी एलिमेंटचा यूज करायचा आहे. आणि ह्या डीटी एलिमेंट मध्ये तुम्हाला जी काही टर्म लिहायची, आता मी फॉर एक्झाम्पल टर्म 1 म्हणून घेतो, टर्म 1. आणि ह्या टर्म 1चं जर तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहायचं असेल तर त्यासाठी आपल्याला डीडी ह्या एलिमेंटचा यूज करायचा आहे. आणि या डीडी एलिमेंट मध्ये तुम्हाला जे काही डिस्क्रिप्शन लिहायचं आहे ते डिस्क्रिप्शन तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. सो डिस्क्रिप्शन फॉर टर्म 1 अशा प्रकारे आपण डिस्क्रिप्शन घेतलेलं आहे. सो आता तुम्हाला एन नंबर्स ऑफ जर टर्म्स आणि त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे कॉपी पेस्ट करून लिहू शकता. आता इथे आपण जस्ट नंबरिंग चेंज करणार आहोत. सो इथे सेकंड, त्यानंतर ही आहे थर्ड, त्यानंतर ही आहे फोर्थ. अगेन इथे पण आपण टर्म चेंज करणार आहोत, थर्ड आणि फोर्थ. याला करूया सेव्ह. सेव्ह केल्यानंतर जाऊया आपल्या ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकता टर्म 1, टर्म 2, टर्म 3, टर्म 4 आणि त्याचं रिस्पेक्टिव्ह डिस्क्रिप्शन त्या प्रत्येक टर्मच्या खाली काय झालेलं आहे, प्रिंट झालेलं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही डिस्क्रिप्शन लिस्टचा सुद्धा HTML5 मध्ये यूज करू शकतात. सो तर नेक्स्ट आपला जो टॉपिक आहे तो आहे नेस्टेड लिस्ट. तर बऱ्याच वेळेस आपल्याला नेस्टेड लिस्टचं सुद्धा काम पडत असतं किंवा ती ड्रॉ करायची असते. तर ते आपण कशा प्रकारे करत असतो तर ते आपण बघणार. सिंपल आहे, तुम्ही OL मध्ये UL चा यूज करू शकता, अदरवाइज UL मध्ये OL चा सुद्धा यूज करू शकता. सो आपण आता इथे OL मध्ये UL चा यूज कसा, म्हणजे ऑर्डर लिस्ट मध्ये अनऑर्डर लिस्ट कशा प्रकारे यूज करायची नेस्टेड, तर ते आपण बघणार आहोत. सो लिस्ट कॅन बी नेस्टेड विथ इन इच अदर टू क्रिएट मोर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. फॉर एक्झाम्पल यू कॅन प्लेस an अनऑर्डर लिस्ट इनसाइड an ऑर्डर लिस्ट. सो जाऊया आपल्या अगेन VS स्टुडिओ कोड वर आणि या ठिकाणी आपण नेस्टेड लिस्ट घेणार आहोत. सो या वरच्या ज्या लिस्ट आहेत त्यांना आपण कमेंट करूयात आणि या खाली आपण इथे नेस्टेड लिस्ट आपण आता घेणार आहोत. सो नेस्टेड लिस्ट साठी आपण OL मध्ये म्हणजे ऑर्डर लिस्ट मध्ये अनऑर्डर लिस्ट सुद्धा घेऊ शकतो किंवा अनऑर्डर मध्ये ऑर्डर सुद्धा घेऊ शकतो. सो आपण आता ऑर्डर लिस्ट घेणार आहोत आणि त्यामध्ये अनऑर्डर लिस्ट यूज करून बघणार आहोत. सो ऑर्डर लिस्ट घेतली, त्यामध्ये आपण आपल्याला आयटम्स घ्यायचे. सो इथे घेतला मी फर्स्ट आयटम. त्यानंतर आता मला या फर्स्ट आयटमचे काही सब आयटम्स घ्यायचे, तर त्या केसमध्ये मी काय करेल, अनऑर्डर लिस्ट घेईल किंवा तुम्ही ऑर्डर मध्ये ऑर्डर सुद्धा यूज करू शकता. सो इथे मी अनऑर्डर लिस्ट घेईल. अनऑर्डर लिस्ट साठी आपण UL एलिमेंट यूज करत असतो. अगेन ऑन ऑर्डर लिस्टचे आपल्याला आयटम लिहायचे, त्यासाठी मी LI एलिमेंट घेणार आहे आणि LI एलिमेंट मध्ये आपण त्याचे सब आयटम लिहू शकतो. सो सब आयटम 1, त्यानंतर सब आयटम 2, अशा प्रकारे आपण सब आयटम्स त्याची लिहू शकतो. त्यानंतर अगेन आपल्याला लिस्ट आयटम सेकंड आयटम जर घ्यायचा असेल, सो सेकंड आयटम अशा प्रकारे आपण नेस्टेड लिस्ट HTML मध्ये लिहू शकतो. सो आपण याचा आउटपुट बघणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता फर्स्ट आयटम आपला इथे प्रिंट झालाय, त्यानंतर त्याचे इथे अनऑर्डर लिस्ट घेतलेली आपण, तर त्याचे सब आयटम या ठिकाणी प्रिंट झालेले आहे आणि अगेन आपला सेकंड आयटम लिस्टचा या ठिकाणी प्रिंट झालेला आहे. तुम्ही नेस्टेड ऑफ नेस्टेड लिस्ट सुद्धा या ठिकाणी करू शकतात, म्हणजे या सब आयटमचे अजून सब आयटम सुद्धा तुम्ही करू शकतात. सो अशा प्रकारे आपण नेस्टेड लिस्टचा यूज करत असतो HTML5 मध्ये. आता आपण बघणार आहोत रिव्हर्स लिस्ट. म्हणजे जर सपोज तुम्ही 1 2 3 4 अशी लिस्टची नंबरिंग घेतलेली आहे आणि तुम्हाला जर ती लिस्ट रिव्हर्स करायची असेल, म्हणजे 3 2 1 असं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही रिव्हर्स ऍट्रिब्यूटचा यूज करून ते करू शकतात. सो प्रॅक्टिकली आपण बघणार आहोत. सो जाऊया आपल्या VS स्टुडिओ कोड वर. अगेन आपण कोड कमेंट करून नेक्स्ट लाईनला आपला नवीन कोड करणार आहोत. तर त्यासाठी OL एलिमेंट आपण घेणार आहोत आणि OL एलिमेंटच्या आत अगेन LI एलिमेंट आणि आयटमचं नाव फर्स्ट आयटम,
सेकंड आयटम आणि थर्ड आयटम, फोर्थ आयटम. अशा प्रकारे आपण 4 आयटम्स घेतले. आता जर आपण याचा आउटपुट बघितलं तर आपल्याला 1 2 3 4 अशा प्रकारे शो होत आहे. पण आपल्याला या लिस्टला रिव्हर्स करायचा. तर सिंपल आहे, आपल्याला जस्ट या OL जो एलिमेंट आहे, या OL एलिमेंटला त्याचा रिव्हर्स म्हणून एक ऍट्रिब्यूट आहे, तो रिव्हर्स ऍट्रिब्यूट आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे, सेव्ह करायचा आहे. जाऊया आपण ब्राउझरवर, तुम्ही बघू शकता आपली जी लिस्टचे जे बुलेट पॉइंट्स आहेत तर ते रिव्हर्स झालेले आहेत. तर फर्स्ट आयटमला 4th नंबर आलेला आहे, सेकंडला 3rd आलेला आहे, थर्डला 2nd आलेला आहे आणि फोर्थला 1 आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण आपली जी लिस्ट आहे किंवा लिस्टचे जे बुलेट पॉइंट्स आहेत तर ते काय झालेले केलेले आपण रिव्हर्स केलेले आहे. सो अशा प्रकारे तुम्ही तुमची लिस्ट अशी काही रिक्वायरमेंट असेल की तुम्हाला रिव्हर्स बुलेट पॉइंट करायची किंवा स्टार्ट करायचा रिव्हर्स नंबर पासून, तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. सो आता आपण बघणार आहोत स्टार्ट ऍट्रिब्यूट. आपला लिस्टचा लास्ट पार्ट आहे स्टार्ट ऍट्रिब्यूट. सो लिस्ट मध्ये जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक नंबर पासून तुमची जर लिस्ट स्टार्ट करायची असेल तर ती तुम्ही स्टार्ट ऍट्रिब्यूटचा यूज करून करू शकता. तुम्ही ते स्क्रीनशॉट मध्ये बघू शकता की आता ही जी लिस्ट आहे आपली ती 3rd पॉइंट पासून सुरू झाली किंवा 3rd बुलेट पॉइंट पासून स्टार्ट झालेली आहे. तर त्यासाठी आपल्याला स्टार्ट हा ऍट्रिब्यूट यूज करायचा OL मध्ये, आणि कोणत्या नंबर पासूनच तुम्हाला लिस्ट स्टार्ट करायची तो नंबर आपल्याला तिथे स्पेसिफाय करायचा किंवा मेन्शन करायचा. सो प्रॅक्टिकली आपण बघणार आहोत. सो इथे जाऊया आपल्या VS Studio कोड वर आणि नेक्स्ट लाईनला अगेन आपण या ठिकाणी ऑर्डर लिस्ट घेणार आहोत आणि ऑर्डर लिस्ट मध्ये सेम आयटम्स आपण घेऊया. हे फर्स्ट आयटम, सेकंड आयटम, थर्ड आणि फोर्थ आयटम. आणि आपल्याला आता आपली जी लिस्ट आहे ती 4th पोझिशन पासून किंवा 4th नंबर पासून स्टार्ट करायची. सो इथे आपण स्टार्ट हा ऍट्रिब्यूट घेणार आहोत आणि मला 4th पासून स्टार्ट करायची, म्हणून मी इथे 4 नंबर मेन्शन केलेला आहे, स्पेसिफाय केलेला आहे. आणि आपण जाऊया ब्राउझरवर, तर तुम्ही इथे बघू शकता आपला जो आयटम आहे, लिस्टचा आयटम आहे, तो 4th नंबर पासून स्टार्ट झाला आहे. 4 5 6 7 अशा प्रकारे. सो अशा प्रकारे तुम्हाला जर तुमचे जे नंबर्स आहेत ते जर एका स्पेसिफिक नंबर पासून स्टार्ट करायचे असतील, लिस्टचे जे लिस्ट आहे तर लिस्टचे आयटम हे स्पेसिफिक नंबर पासून स्टार्ट करायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही स्टार्ट ऍट्रिब्यूटचा यूज करून तुम्ही ते काम करू शकता. सो गाइस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आजचा कन्सेप्ट तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्ट सोबत. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.